नमस्कार मित्रांनो, एज्युकेरिया क्लासेसवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण UGC नेट ही परीक्षा PhD एंट्रन्स परीक्षा म्हणून UGC ने घोषित केलेली आहे. तर खऱ्या अर्थाने या पत्राचा अर्थ काय होतो? का आपण PhD प्रवेश परीक्षा देऊन सुद्धा PhD ला प्रवेश मिळवू शकत नाही का? जर ज्यांच्याकडे नेट ही परीक्षाच पास असेल, तेच PhD ला प्रवेश घेऊ शकतात का? या सर्व गोष्टींची सत्यता या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया. मित्रांनो, एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे आपल्या सर्वांसाठी की एज्युकेअर क्लासेस अमरावती कडून नेट GRF सेट परीक्षा, PhD एंट्रन्स परीक्षा, विविध विद्यापीठांच्या शिक्षक भरतीशी संबंधित परीक्षा, ज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि टीचर इलिजिबिलिटी टेस्ट शी संबंधित मार्गदर्शन केला जातो. तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आता आपण जाऊया. UGC ने 27 मार्च 2024 ला पब्लिश केलेला हा एक पब्लिक नोटीस आहे, ज्याद्वारे कळवण्यात आलेला आहे की नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट याला एंट्रन्स टेस्ट म्हणून ग्राह्य धरण्यात यावी, ती सुद्धा PhD प्रवेश परीक्षेसाठी म्हणून. तर मित्रांनो, या पत्रकाचा अर्थ काय होतो? नेमकं याचा अर्थ काय ग्राह्य धरला गेला पाहिजे, या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. तर आज 27 मार्च 2024 ला UGC ने हा पत्र जारी केलेला आहे, पब्लिश केलेला आहे. यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की UGC NTA मार्फत वर्षातून दोनदा म्हणजे जून आणि डिसेंबरमध्ये नेट एक्झाम घेतल्या जाते आणि या नेट एक्झामद्वारेच UGC डिक्लेअर करतं की ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF आणि समजा जर ज्यांना असिस्टंट प्रोफेसर म्हणून एक अप्लिकेशन करायचं असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा नेट ही परीक्षा अनिवार्य म्हणून असते. मग या लेटरचा अर्थ पुढे दिलेला आहे की 578वी मीटिंग जी 13 मार्चला झालेली आहे UGC ची, यामध्ये एक डिसाईड करण्यात आलेलं आहे की अकॅडमिक सेशन 2024-25 पासून नेट ही परीक्षा जी घेतल्या जाते, यामध्ये एक अजून क्रायटेरिया ऍड केला जाणार आहे, ज्यामध्ये ते दिल्या जाणार आहे की जे विद्यार्थी नेट क्वालिफाय करणार त्या विद्यार्थ्यांना क्रायटेरिया 3 मध्ये PhD प्रवेश परीक्षेसाठी ते इलिजिबल राहतील. याचा अर्थ काय आहे तर ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. बघा, फ्रॉम जून 2024 ऑनवर्ड्स म्हणजे येणाऱ्या जून पासून जी परीक्षा जून मध्ये होणार आहे, त्याच्या रिझल्ट मध्ये आपल्याला काही बदल दिसतील. आणि जसं आतापर्यंत आपण जर बघितलं तर नेट रिझल्ट लागल्यानंतर मार्कशीटवर दोन प्रकारचे रिझल्ट असायचे. एक म्हणजे नेट क्वालिफाईड विथ GRF असं असायचं. म्हणजे काय, तर ज्या लोकांना 6% क्रायटेरियामध्ये जे बसतात आणि ज्यांना JRF अवॉर्ड होतो, तर त्यांच्यासाठी एक प्रकारचा क्रायटेरिया 1 चा रिझल्ट लागतो. तो इथं दिलेला आहे की इलिजिबिलिटी कॅटेरिया 1 मध्ये ऍडमिशन टू PhD विथ GRF अँड सेकंडली अपॉइंटेड ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. याचा अर्थ काय, क्रायटेरिया 1 नुसार जो रिझल्ट लागणार नेटमध्ये, तो असा राहील की विद्यार्थी JRF पास होईल आणि त्याला PhD ला सुद्धा ऍडमिशन घेता येईल त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर, आणि तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा अपॉइंट होऊ शकतो. दुसरा क्रायटेरिया राहणार आहे कॅटेगरी 2, ज्यामध्ये ऍडमिशन टू PhD म्हणजे PhD ला ऍडमिशन मिळेल बट विदाऊट GRF, म्हणजे तो विद्यार्थी GRF पास नाही राहणार, तो फक्त ऍडमिशन PhD ला घेऊ शकतो या सर्टिफिकेटच्या बेसिसवर, आणि तो दुसऱ्यांदा सेकंडली तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा अप्लाय करू शकतो. तर अशा पद्धतीने क्रायटेरिया 2 नुसार हे रिझल्ट लागणार. आता क्रायटेरिया 1 आणि क्रायटेरिया 2 आतापर्यंत लागत होतं, याच पद्धतीने लागत होतं, फक्त तिथं PhD चा उल्लेख नव्हता. आता तिसरा क्रायटेरिया ऍड होईल आता जून 2024 पासून नेटच्या रिझल्टमध्ये, आणि तो क्रायटेरिया राहील की जे विद्यार्थी नेट पण पास झाले नाही, JRF पण पास झाले नाही, पण
ते विद्यार्थी PhD साठी क्वालिफाईड आहेत, म्हणजे PhD एंट्रन्स म्हणून त्यांना एक सर्टिफिकेट मिळेल की ते PhD ला प्रवेश घेऊ शकता. अशा पद्धतीचं एक तिसरा क्रायटेरिया म्हणून रिझल्ट लागेल आणि त्यामध्ये उल्लेख केलेला असेल की एलिजिबल फॉर ऍडमिशन टू PhD प्रोग्राम असं उल्लेख राहील. याचा अर्थ असा आहे की PhD ला ऍडमिशन घेण्यासाठी आता नेट थ्रू स्पेशल एक क्रायटेरिया ठरवण्यात आलेला आहे की जो मार्कशीटवर उल्लेख केला जाईल. याच्या आधी ज्या पद्धतीने दिल्या जायचं त्यामध्ये एलिजिबल फॉर नेट GRF असं असायचं किंवा एलिजिबल फॉर असिस्टंट प्रोफेसर असं असायचं. आता तिसरा क्रायटेरिया त्यामध्ये लागेल एलिजिबल फॉर ऍडमिशन टू PhD प्रोग्राम. मग याचा अर्थ असा होतो का की आता जे नेट देतील, जे नेट क्वालिफाय करतील तेच PhD ला एनरोल करू शकतात का? तर असं नाही. इथं फक्त या नेट सर्टिफिकेटद्वारे एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्या लोकांना दिला जाईल की जे PhD प्रवेश परीक्षा म्हणून कुठेही अप्लाय करू शकतील या सर्टिफिकेटच्या बेसिसवर. म्हणजे काय, आतापर्यंत जे नेटचं रिझल्ट लागायचा त्यामध्ये फक्त GRF आणि फक्त असिस्टंट प्रोफेसरचा उल्लेख केला जायचो. म्हणजे जर एखादा विद्यार्थी 2 मार्काने फेल झाला असेल नेट, तर तो नेट पास नसल्यामुळं त्याला त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर कुठेही PhD ला ऍडमिशन मिळायची नाही. पण आता जर जे नेट क्वालिफाईड नाही झाले, पण नेटच्या क्रायटेरियाच्या एलिजिबिलिटीच्या खाली जर मार्क्स पडले, पण ज्या क्रायटेरियानुसार विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या म्हणजे PhD प्रोग्रामसाठी ऍडमिशनसाठी एलिजिबल करायचं आहे, त्या क्रायटेरियामध्ये जे विद्यार्थी बसतील त्यांना तिसऱ्या कॅटेगरीचा रिझल्ट मिळेल नेटच्या सर्टिफिकेटवर, मार्कशीटवर. आणि त्याचा उल्लेख या स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे, ज्यामध्ये क्रायटेरिया 1 म्हणजे GRF पण तो राहील, तो असिस्टंट प्रोफेसर साठी पण अवेलेबल म्हणजे अप्लाय करू शकतो आणि तो PhD ऍडमिशनला PhD ला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो कॅटेगरी 1 नुसार. कॅटेगरी 2 मध्ये जर तो पास झाला असेल तर त्याला GRF मिळणार नाही, पण तो असिस्टंट प्रोफेसर राहील आणि PhD ला सुद्धा त्याला ऍडमिशन मिळेल. पण तो जर तिसऱ्या क्रायटेरियानुसार क्वालिफाय होत असेल नेट परीक्षा, तर त्याला GRF मिळणार नाही, त्याला असिस्टंट प्रोफेसर साठी अप्लाय करता येणार नाही, पण तो PhD प्रवेश परीक्षा म्हणून या सर्टिफिकेटचा वापर करू शकतो आणि तो PhD ला ऍडमिशन घेऊ शकतो. मग आता प्रश्न उरतो तो म्हणजे की ज्या विद्यापीठांच्या परीक्षा होतात, प्रवेश परीक्षा, PhD प्रवेश परीक्षा, पेट परीक्षा ज्यांना आपण म्हणतो, त्या परीक्षा क्वालिफाईड असलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार की नाही? तर ऍडमिशन नक्कीच मिळणार. इथं असं कुठेही उल्लेख केलेला नाही आहे या सर्टिफिकेटमध्ये की ज्या विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठांच्या परीक्षा पास केलेल्या आहेत त्यांना आता त्या परीक्षा लागू पडणार नाही आणि फक्त नेटची परीक्षा लागू पडेल असं कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. याचा अर्थ ज्या ज्या विद्यापीठांमार्फत ज्या ज्या परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत किंवा घेतल्या जाणार आहेत, त्या प्रवेश परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्याची शक्यता पूर्णतः आहे. या पत्राद्वारे असं कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. आणि म्हणून ज्याही विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठांच्या परीक्षा दिलेल्या असतील तर त्यांनी आपली प्रिपरेशन सुरू राहू द्यायची आहे, कंटिन्यूअस ठेवायची आहे. फक्त या पत्राचा अर्थ असा होतोय की आता UGCने स्पेशली PhD साठी तिसरा क्रायटेरिया ऍड केलेला आहे की जो मार्कशीटवर, नेटच्या मार्कशीटवर राहणार आहे. या पत्राचा एवढंच अर्थ आहे. ठीक आहे मित्रांनो, तर इथं थांबूया. चला बाय.